सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यात एक महिला गेली अनेक वर्ष फक्त पाण्यासाठीच नाही तर महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे झरे वाहावेत म्हणून लढतीये। समाजानं विधवा म्हणून ज्यांच्या आयुष्यावर बंधनं घातली अशा महिलांच्या कपाळावर पुन्हा कुंकू उमटलं पाहिजे, त्यांच्या आयुष्यात पुन्हा सण उत्सव आले पाहिजेत या विचारानं काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे माया सुनील पाटील एकीकडे विधवा आणि एकल महिलांसाठी सोबती गट उभे करणं तर दुसरीकडे जलसंधारण, पर्यावरणपूरक शेती आणि शेतकरी प्रबोधन अशा दुहेरी सामाजिक लढ्याची ही प्रेरणादायी कहाणी पाहूयात याचा विशेष रिपोर्ट। पतीचा मृत्यू आणि संसार तुटणं एका स्त्रीसाठी हा फक्त वैयक्तिक आघात नसतो तर अनेकदा समाजाकडून सुरू होणाऱ्या मानसिक छळाची सुरुवात असते। कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, हातातल्या बांगड्या काढल्या जातात, मंगळसूत्र घालण्याचा अधिकार सुद्धा हिरावला जातो आणि हळूहळू त्या स्त्रीच्या आयुष्यातले रंगच नाहीसे केले जातात। आजही अनेक गावांमध्ये विधवा महिलांना धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जातं, हळदी कुंकवाला बोलावलं जात नाही, सणांमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही। मात्र हीच परंपरा बदलण्याचा निर्धार करून सांगली जिल्ह्यातल्या माया सुनील पाटील गेली अनेक वर्ष मैदानात उतरलेल्या आहेत। की माझ्या मावस बहिणीवरती ऐन तारुण्यात जे वैधव्य आलं त्यामुळं मला असं जाणवलं की खरंच महिलांच्यावरती वैधव्यानंतर किती अनेक प्रश्न, अनेक संकट, अनेक रूढी परंपरा त्यांच्यावर लादल्या जातात, तर त्या महिलांच्यावरतीच का? मग तेव्हा ठरवले की आपण अशा अनेक समाजामध्ये महिला आहेत की त्यांच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि तिथून पुढं मग मी एकल महिलांचं संघटन करायचं ठरवलं, महिलांच्या हक्काधिकारासाठी लढा दिला। माया पाटील यांनी केवळ भाषणं दिली नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून समाजाला प्रश्न विचारलेत। विधवा आणि एकल महिलांसाठी त्यांनी सोबती गट तयार केले। या गटांच्या माध्यमातून महिलांचं समुपदेशन, त्यांचं संघटन आणि आत्मविश्वास पुन्हा उभं करण्याचं काम सुरू झालं। इतकंच नाही तर समाजाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी विधवा महिलांसाठी हळदी कुंकाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं। ज्या महिलांना अनेक वर्ष अशुभ म्हणून दूर ठेवलं गेलं त्याच महिलांच्या कपाळावर पुन्हा कुंकू उमटलं, हातात पुन्हा बांगड्या झळकल्या आणि चेहऱ्यावर पुन्हा हास्य खुललं। की मला असं म्हणायचं की तुला काय उद्योग नाहीये म्हणून हे सगळं काम करतेस, आणि मग लोकांचं असं होतं की ह्या ज्या एकल महिला असतात त्या कॅरेक्टरनं त्यांच्याबद्दल बोललं जातं, तू त्यांच्यासोबत कशाला बसतेस, ह्या महिलांसाठी कशाला काम करतेस, आणि सगळे कायदे त्यांच्या बाजूनच आहेत तर तू कशाला त्यांच्या बाजूने काम करतेस, उलट कायद्याचं वापर करून ह्या बायका चुकीचा वापर करतात। असं मला मग प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी पुरुषांच्याकडून असं व्हायचं की निगेटिव्ह खूप बोललं जायचं आणि हे नको करू, तुला काय उद्योग नाही, म्हणजे तुला कशाला पाहिजे, ह्यांच्यासाठी काम करायची गरज आहे आणि हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि ह्यात बदल कशाला करतेस आणि होणार नाही बदल, म्हणजे निगेटिव्ह खूप लोकांचं बोलणं व्हायचं आणि हे नको करू ते नको करू असं व्हायचं त्यांचं बोलणं। त्यामुळं पहिल्यांदा खूप संघर्ष करावा लागला ह्या गोष्टीसाठी। माया पाटील यांनी अनेक ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी ठराव मंजूर करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला। धर्म आणि परंपरेच्या नावाखाली महिलांवर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी थेट आव्हान दिलं। एका बाजूला सामाजिक परिवर्तनाची ही लढाई सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी जलसंधारणासाठी सुद्धा स्वतःला वाहून घेतलं। त्याचबरोबर जलसंधारणाची कामं 2018 पासून करते। मला वाटते की 2017-18ला मी जे काही जलसंधारणावरती समाज प्रबोधनाचं काम केलं, 200च्या वर व्याख्यानं देण्याचं काम केलं, त्याची दखल घेऊन शासनाने, महाराष्ट्र शासनाने मला 2018चा जिल्हा युवा पुरस्कार तेव्हा जाहीर केला होता। आणि तदनंतर जे काही जलसंधारणाची कामं आहेत, म्हणजे जत असू दे, आटपाडी असू दे, कवठेमहांकाळ, तासगाव ह्या तालुक्यांमध्ये माझे जलसंधारणाची कामं सध्या जलसंधारणाची कामं म्हणजेच जलसंधारणाच्या बाबतीमध्ये पाणी, जल, जंगल, जमीन आणि पर्यावरणपूरक शेती या विषयावरती मी जवळजवळ आत्ता 2 वर्षापाठीमागं खूप साऱ्या तासगाव आणि कवठेमहांकाळ या गावांमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याची पातळी, भूगर्भातील पाणी किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, सूक्ष्म सिंचनाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याचबरोबर जी काय आता म्हणजे केमिकलयुक्त शेती चालू आहे, रासायनिक शेती चालू आहे, त्याचा माणसावरती, मानवी शरीरावरती आणि पर्यावरणावरती कसा परिणाम होतोय, ह्याचा दुष्परिणाम होतो, याचा आपण सगळ्या गावातील लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय। माया पाटील यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनानं सुद्धा घेतली आहे। त्यांना जिल्हा युवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। याशिवाय अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव केलाय।
समाजानं आखून दिलेल्या चौकटी मोडत विधवा आणि एकल महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग भरण्याचं काम माया पाटील यांनी केलंय आणि त्याचवेळी जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आशेचे झरेही निर्माण करत आहेत.